माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललंय, झालं का दुपारचं जेवण वगैरे? तर मला आत्ता जेवण करायचं आहे. आले आहे मी मुंबईला काल आले. तर झाले आंघोळ वगैरे, फ्रेश झाले, जरा कपडे वगैरे धुतले बघा मस्तपैकी असे. आणि बरेच कपडे होते गावचे पण आणलेले. तर दूध गरम केलं इथं. मी सकाळी खिचडी भात बनवला होता, काकडी घेतली, कांदा घेतला, मस्तपैकी जेवण करते आणि थोडासा आराम करते. काल एवढी थकले ना प्रवासाने, तर म्हणजे पूर्ण अंग दुखतंय माझं आणि कामावर जावं लागलं सकाळीच लवकर आज. तर मग काही वेळ नाही भेटला व्हिडिओ काढायला. मग म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा. लोणचं घेते, लोणचं बरं काढून ठेवायचं आहे अजून. काय माहिती मूग मूग भिजायला टाकायचे अजून. याच्यात मी डब्यात जरा लोणचं काढून घेते बघा. घरी बनवलेलं लोणचं आपलं दिसलं मस्त असं. छान असं लोणचं बनवलेलं आहे मस्तपैकी. लोणचं पण खायचं छान, एकदम टेस्टी आहे, मस्त आहे. तर चला जेवण करते मस्तपैकी. आता खिचडी भात, लोणचं, कांदा, पाणी घेतलंय आणि दूध गरम झालंय. आता थंड झालं तर झाकण ठेवायचं याच्यावर, तोपर्यंत तसंच ठेवलंय मी. आणि मस्तपैकी लोणचं वगैरे घेतलं आहे. जेवण करते. तुमचं झाले का जेवण? आणि पाऊस जरा म्हणजे कालपासून नव्हता, नाही बरं का पाऊस इकडं. काल आले मी तर पाऊस नव्हता, त्याच्या अगोदर कधी कमी झालाय माहिती नाही. तर जरा कमी पण झाला पाहिजे पाऊस, नाही तर सारखा पाऊस लागून राहिला ना मग तर टेन्शन होतं. टेन्शन म्हणजे कसं होतं, कपडे सुकत नाहीत, जाता येताना मग खूप त्रास होतो. कामावर जायचं यायचं मग नुसती चिडचिड 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 सगळी पावसाची पाण्याची. त्याच्यामध्ये थोडा आला पाहिजे पाऊस, थोडा उघडला पण पाहिजे असं वाटतं ना मग माणसाला. तर आता बरं आहे, जरा थोडा राहून राहून आला का मग बरं वाटतं जरा. पण आता एकदमच सारखा 10 दिवस लागून राहिला पाऊस, मग जरा त्रासच झाला ना. कपडे सुकायचं टेन्शन, सगळं टेन्शनच. कामाला जावंच लागतं एवढ्या पावसामध्ये, आहे की नाही? तर मग असं. तर अजून भांडे राहिलेत ना त्याचे बघा इकडं असे. मला फक्त आता 4 वाजलेत मला जेवण करायला, काय सांगायचं. झालं आता इकडचं ड्युटी चालू झाली का आपल्या जेवणाची गैरसोयच होते, जेवणच नाही भेटत टायमावर. असं आहे, काय करता. तर आले कामावरून आणि काम म्हणजे आवरले थोडंसं, फक्त आता भांडे बाकी आहे. तर ते आता जेवण केल्यानंतर घाशीन, मग संध्याकाळी आपलं जेवण बनवायचं परत. मटक्यात पाणी भरले मस्त स्वच्छ असं धुवून. येताना मिरच्या आणल्यात बघा मस्तपैकी, 30 रुपये पावशेर मिरची. कांदे आहे त्या दिवशीच 5 किलो आणलेले. तर बघू अजून स्वस्त भेटले ना थोडेसे चांगले म्हणजे, तर घेईन अजून 5 किलो मग. तर चला मी जेवण करते आता. जेवण वगैरे झालं आहे, आता भांडे घासायचे आहेत. आणि येताच कामावर येता किराणा आणला. तर काय काय किराणा आणलाय तुम्हाला दाखवते. म्हणजे घरामध्ये काहीतरी म्हणजे काहीच नव्हतं राहिलं, तर आणलंय सगळं बघा. काय काय आणलंय तर एवढं संपलं तर परत आणता येईल, मग आणलंय आता एवढं बघा. भाजीसाठी आणलेत बघा छोले, शेंगदाणे आणलेत, हे चणे आणलेत, तुरीची डाळ आणली, मटकी आणली. मटकी घरीच बनवते भिजायला टाकून. आणि पोहे आणले, शेवाय आणल्या उपमा करायला, मस्त तिखट उपमा करायला शेवाय बघा. हे आणले 3 पुढे. मटण मसाला आणला, छोले मसाला आणला,
चिकन मसाला आणला लागते आपल्याला. हे मूग आणले, ते मूग फोडले तिकडे भिजायला टाकलेत बघा आपल्याला सकाळच्यासाठी गरम पाण्यात. हे मूग आणले, मुगाची डाळ आणली, हे निरमा आणला कपड्याला, तुपाची डबी आणली बघा कितीला आहे पा, लय महाग झाले. हे बघा एक आणली, चण्याची डाळ आणली, मसूर डाळ आणली, तेलाचे 2 पुडे आणले बघा. आहे 1 किलो साखर आणली, अर्धा किलो बेसन पीठ आणलं, बिस्किट पुडे आणलेत. तर एवढं सामान घेऊन आले मी. आता भरून ठेवते डब्यामध्ये सगळं मी आणि भांडे घासते. आता आराम करायचा होता पण आराम करायला काय भेटत नाही आता मला असं वाटतंय. तर तेलाचा डबा पण घासावा लागेल, ते होता मिठाचा डबा. तर आता मी सगळं भरून ठेवते. मला कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून, आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.